Hello, how are you? Are you doing good? And mainly, are you staying at home having good exotic drinks like लिंबू सरबत, पाणी, आणखीन टर्मरिक वॉटर, हळदीचं पाणी? प्लीज स्टे होम, स्टे सेफ. आय नो दिस इज लाईक कमर्शियल नाव, पण आपण घरीच राहिलं पाहिजे. आपण पुन्हा एकदा असं म्हटलं जात आहे की दुसऱ्या लाटेमध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला त्या लाटेचा शिकार व्हायचं नाहीये बिलकुल. बरोबर ना मित्रमैत्रिणींनो? सो विथ दॅट नोट, प्लीज स्टे होम, स्टे सेफ. आपण कालच्या लेक्चरमध्ये पब्लिक एक्सपेंडिचरमधले अ, बघितलं होतं की डाल्टन नावाच्या इकॉनॉमिस्टने कशा प्रकारे क्लासिफिकेशन दिलं होतं 7 हेड्सच्या अंडर पब्लिक एक्सपेंडिचर बद्दल. आणि त्यानंतर आपण हे बघितलं होतं की प्रोडक्शन एफिशियन्सी ही कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर योग्य प्रकारे केले तर मार्केटमध्ये आणता येऊ शकते. बरोबर. आज आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. सो लेट मी शेअर माय notes with you. Yes. Now we are going to see the effects of consumption. We have seen effects of efficiency, and also if you remember, in case of production efficiency or the effects of public spending on production, we have seen efficiency effect, then incentive effect, and allocative effect, right? And now we are moving towards this effects of consumption. Okay, now we are moving towards effects of consumption. So let's read what we have given in the notes. Public expenditure increase. Public expenditure increase leads to increase in the size of consumption in the economy. Any increase in income increases the purchasing power of people and hence consumption increases. खूप सोप्या पद्धतीने असं त्यांनी सांगितलंय की पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंट जेव्हा खर्च करायला लागतं, थोडक्यात गव्हर्नमेंट जेव्हा स्वतःचे खर्च वाढवतं तेव्हा ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटला जे काही लागतं, उदाहरणार्थ लेबर फोर्स लागत असेल, रॉ मटेरियल लागत असेल, लँड लागत असेल, इतर कोणत्याही प्रकारची जी हेल्प लागत असेल, ऑब्व्हियसली इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, तर ती मदत त्याच देशातल्या लोकांकडून केली जाते. म्हणजेच त्याच देशातल्या लोकांना जो एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट कडून केला जातो तो इन फॉर्म ऑफ इन्कम लोकांना मिळतं. बरोबर. समजा गव्हर्नमेंटने माझ्याकडे एखादं रस्ता बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर गव्हर्नमेंट रस्त्यासाठी पैसे खर्च करतंय, दॅट इज अ पब्लिक एक्सपेंडिचर. आणि इफ इट इज नॉट रॉंग, वी कॅन से इट्स अ कॅपिटल एक्सपेंडिचर, राईट. तर असा रस्ता बांधताना जर समजा माझं वर्कफोर्स लागत असेल तर गव्हर्नमेंट मला पैसे देणार. बरोबर. म्हणजे माझं इन्कम वाढणार. सो जर माझं इन्कम वाढलं तर आपोआपच माझी पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी करण्याची शक्ती वाढणार आणि त्यामुळे मी माझं कन्झम्पशन वाढवणार. आय कॅन परचेस मोर आणि त्यामुळे आपोआपच इकॉनॉमी मधलं कन्झम्पशन वाढतं. पब्लिक एक्सपेंडिचर लीड्स टू द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम इन फेवर ऑफ पुअर पीपल हुज मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम इज व्हेरी हाय. ज्या लोकांना कन्झम्पशनची खरंच गरज असते, कारण त्यांना बेसिक नीड्स फुलफिल करायच्या असतात, फूड, शेल्टर, क्लोदिंग, एज्युकेशन, देन हेल्थ केअर. सो या सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात, गरजेच्या असतात आणि कदाचित त्यांच्या पुअर कंडिशनमुळे ते त्यांना मिळत नसतात. तर पब्लिक एक्सपेंडिचर केल्यामुळे, वाढवल्या, सो जर मगाचंच उदाहरण एक्सटेंड केलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे जर समजा रस्ता बांधायचं कॉन्ट्रॅक्ट आलं तर डेफिनेटली मी काही एकटी रस्ता बांधणार नाहीये. म्हणजे मला लेबर किंवा लेबरर हायर करायला लागतील, लेबररना वर्क द्यावं लागेल. बरोबर. आणि त्यांना मी वेजेस देईन, मजुरी देईन, त्यांनी केलेल्या कामाबद्दल सॅलरीज देईन. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमीमध्ये जे लोक खरंच ज्यांना कामाची गरज असते अशा लोकांना अशा वेळी काम मिळतं आणि आपोआपच एम्प्लॉयमेंट आणि इन्कम या दोन्ही गोष्टी वाढतात योग्य प्रकारे केलेल्या पब्लिक एक्सपेंडिचरमुळे. आणि आपोआपच त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतो तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढून कन्झम्पशन वाढतं. पब्लिक स्पेंडिंग ऑन वेलफेअर ओरिएंटेड प्रोग्राम्स, ग्रँटी एड, स्कॉलरशिप एक्सेट्रा इम्प्रूव्ह द पर्चेसिंग पॉवर ॲज इट इज. कुठलीही गोष्ट जे पब्लिक एक्सपेंडिचर, समजा स्कॉलरशिप दिली, ग्रँट्स दिल्या, पेन्शन दिली, तर या सगळ्यातूनच लोकांच्या खिशातले पैसे वाढतात, दॅट इज पर्चेसिंग पॉवर. Even the public expenditure provides social goods for consumption, such as public parks,
playgrounds, museums, library, etc. Public expenditure provides free medical care, education, etc. All these activities by the public sector enables the real income of the beneficiaries to improve. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला लागणाऱ्या सोयी सुविधा, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या गव्हर्नमेंटकडून जेव्हा प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा आयदर वे आपलं नॉमिनल इन्कम म्हणजे आपलं इन्कमच वाढतं, जे आपल्याला पगार म्हणतो आपण, सॅलरी, वेजेस, मजुरी, तो वाढतो. किंवा असा विचार करा की पूर्वी मला जर समजा शाळेला भरपूर फी द्यायला लागत असेल, हेल्थ केअरसाठी खूप आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे माझ्याच खिशातून बाहेर जाऊन खूप जास्त पैसे जातात असं असेल, तर त्याऐवजी ते जर गव्हर्नमेंटने मला प्रोव्हाइड केलं तर आपोआपच माझे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर, त्याला OOP असं म्हणतात, सो त्याचे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कमी होतील आणि आपोआपच माझं रिअल इन्कम म्हणजे माझी जी साठवणूक आहे ती वाढेल. येते लक्षात? ॲज अ रिझल्ट दर कपॅसिटी टू कन्झ्युम अँड सेव्ह इम्प्रूव्हज. यामुळे काय होतं, आपोआपच कन्झ्युम आणि सेव्ह करण्याची कपॅसिटी ही वाढते. Public expenditure on social insurance benefit such as unemployment, sickness, maternity, old age pensions tend to increase the purchasing power of the workers indirectly. When these facilities are provided by the state, the workers are not required to spend on them, thereby increase their real purchasing power. मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं त्याच प्रकारचं हे एक्झाम्पल आहे की जर समजा या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटने दिल्या, हेल्थ केअर, एज्युकेशन आणि अशा सगळ्या गोष्टी, तर आपोआपच यावरचा खर्च कमी होईल लोकांचा आणि त्यामुळे त्यांचं रिअल इन्कम वाढेल. म्हणजे मे बी सॅलरी तितकीच मिळत असेल त्यांना, त्यामुळे नॉमिनल इन्कम जरी वाढलं नाही तरी त्यांचं रिअल इन्कम या सगळ्या गोष्टींवर खर्च न करायला लागल्यामुळे वाढेल. येतंय तुमच्या लक्षात? हा आहे इफेक्ट्स ऑफ कन्झम्पशन कशामुळे झालेला? पब्लिक एक्सपेंडिचरमुळे झालेला. Then there is effect on distribution. A very important objective of modern state policy has been the reduction in inequality in the distribution of income and wealth. This is especially true in the case of developing countries like India, which has adopted socialistic pattern of society. Public expenditure is considered to be important instrument by which inequalities in income and wealth are reduced. According to Dalton, the system of public expenditure is the best, which has the strongest tendency to reduce inequality of income. असा विचार करा, भारतासारख्या देशामध्ये जिथे इतक्या डायव्हर्स प्रकारचे लोक राहतात, इन्कमच्या दृष्टीने, श्रीमंतीच्या दृष्टीने, गरिबीच्या दृष्टीने, किंवा असा विचार करा की वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चर, भाषा, खाण्याचे पदार्थ, कन्झम्पशन पॅटर्न या सगळ्या बाबतीत प्रचंड डायव्हर्सिटी आहे भारतात. आणि त्यामुळे काय होतं की खूपदा डिस्ट्रीब्युशन वाईज खूप इनइक्वॅलिटी असते. म्हणजे गरिबांना कमी प्रमाणावर फायदे मिळत असतात आणि श्रीमंतांना ते फायदे आपल्या पैशांनी विकत घेता येत असतात. म्हणजे आपण श्रीमंतांना दोष द्यायचा का? तर नाही. मग अशा वेळी गव्हर्नमेंटला पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्स डिझाईन करायला लागतात की श्रीमंतांची वेल्थ खूप जास्त रिड्यूस न करता त्याचा काही पोर्शन किंवा त्याचा काही पार्ट हा गरिबांच्याकडे वाटला जाईल आणि त्यातून आपोआप इनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम हा जो पॅच आहे तो रिड्यूस करता येईल. हे जे प्रॉब्लेम आहे तो रिड्यूस करता येईल. कारण इंडिया ही सोशलिस्टिक कंट्री आहे, बरोबर ना? आणि त्यामुळे पब्लिक एक्सपेंडिचर योग्य प्रमाणे करायचं हे इम्पॉर्टंट एम होतं की देअर मस्ट बी रिडक्शन इन इनइक्वॅलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ. आता पुढे काय म्हटलंय बघूया. आणि म्हणून ऍक्च्युली डाल्टन असं म्हणतो की अशा प्रकारचं पब्लिक एक्सपेंडिचर हे सगळ्यात चांगलं असेल जे इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम रिड्यूस करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल, जास्तीत जास्त ज्या टेंडन्सी किंवा क्वालिटी असेल. Okay, so public expenditure, which is in the form of money grants, supply of social goods and services, subsidies, affect the distribution of income in a society in socially desirable way. The effect of public expenditure on distribution depends upon the nature of spending made by government. Certain types of public spending benefit a few individuals or a few sections only, while other benefit the society as a whole.
सो असा विचार करा, की काही प्रकारची जी पब्लिक स्पेंडिंग असतात, ती समाजाला अशा प्रकारे मदत करतात, की त्यामुळे लोकांचं आपण आधी ऑलरेडी बघितलं, रिअल इन्कम वाढतं. म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे जे इनइक्वालिटी आहे, जी असमानता आहे इन्कम मिळण्यात, त्यांची वेल्थ मेंटेन करण्यात, ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. एक्सपेंडिचर विच आर इस्पेशली incurred to benefit the low income strata is a group, okay, strata of society, such as those social services like free medical aid, free education, unemployment relief, etc., will benefit the poor more than rich. सो अशा प्रकारच्या पॉलिसीज की ज्या स्पेसिफिकली पुअर इन्कम ग्रुपला टार्गेट करून केलेल्या असतात, त्यांचे पॉवर्टी रिड्यूस करण्यासाठी. जसं त्यांनी म्हटलंय की फ्री एज्युकेशन किंवा फ्री हेल्थ केअर सर्व्हिस किंवा इव्हन आपलं रेशन कार्डवर जे धान्य मिळतं, बरोबर आहे, आपल्याकडे व्हरायटी ऑफ रेशन कार्ड असतात. तुम्हाला माहिती असलं तर, की एक ऑरेंज कलरचं असतं, एक व्हाईट कलरचं असतं आणि एक येलो कलरचं असतं, इफ आय एम नॉट रॉंग. आणि या प्रकारच्या त्या कलर्सवरून ओळखता येतं, की तुम्ही बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन आहात का? म्हणजे तुम्ही थोडे पुअर स्ट्रॅटामध्ये येता का? पुअर ग्रुपमध्ये येता का? आणि जर समजा एखादा माणूस पुअर ग्रुपमध्ये येत असेल, नॉट टू बी अफ्रेड किंवा नॉट टू बी अशेम्ड, त्याला सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्याचा फायदा होतो. इन द सेन्स त्याला सरकारकडून जास्त मोठ्या प्रमाणावर रेशन मिळतं, कमीत कमी पैशामध्ये. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रकारच्या गोष्टी आता असा विचार करा ज्याच्याकडे मे बी व्हाईट रेशन कार्ड आहे. ओके. हे असं रेशन कार्ड जनरली असतं जे हायर इन्कम ग्रुपकडे असतं. हं. तर त्यांना तितके फायदे मिळत नाहीत जितके बिलो पॉवर्टी लाईनचं रेशन कार्ड ज्यांच्याकडे असतं त्यांच्या. पॉवर्टी लाईन म्हणजे काय? अशी एक लिमिट की ज्याच्या खाली तुमचं जे इन्कम असेल किंवा कॅलरी इंटेक असेल, तर तुम्ही पुअर असं थोडक्यात समाजात मानलं जातं. समाजात म्हणजे इथे काही आपण कुठे सामाजिक प्रॉब्लेम नाही डिस्कस करत आहोत. आपण इकॉनॉमिकली बघतोय. आणि मग अशा टार्गेटेड ग्रुपला ज्यांचं इन्कम कमी आहे, जे थोडेसे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, अशांना जास्तीत जास्त सेवा पुरवणं सोपं जावं म्हणून अशा प्रकारचं डिव्हिजन असतं रेशन कार्ड्समध्ये पण. सो अशा ज्या ॲक्टिव्हिटी असतात, की ज्याने याच्यावर स्पेंडिंग केल्यामुळे गव्हर्नमेंट रिडिस्ट्रिब्युशन करू शकतं आणि त्यातून इनइक्वालिटी कमी करू शकतं. सो दॅट्स अ इफेक्ट ऑफ डिस्ट्रिब्युशन. बरोबर? These services or activities do not bring about any appreciable redistribution of income. जसं की रस्त्यावरती रस्ते बांधणं, रेल्वेज क्रिएट करणं किंवा रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन ऑफ द रोड्स, लाईट्स लावणं रस्त्यावरती, वॉटर सप्लाय, डिफेन्स, पोलीस, कोर्ट्स, या सगळ्यामुळे काही ॲक्चुअली रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ होत नाही. पण इतर खर्च मगाशी जसं म्हटलं फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ केअर, त्याने मात्र खूप मोठ्या प्रमाणावर रिडिस्ट्रिब्युशन ऑफ इन्कम होतं आणि त्यातून इनइक्वालिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ ही कमी व्हायला मदत होते. अकॉर्डिंग टू डाल्टन, पब्लिक एक्सपेंडिचर मे बी रिग्रेसिव्ह, प्रपोर्शनल आणि प्रोग्रेसिव्ह इन इफेक्ट. मला वाटतं जेव्हा आपण टॅक्सेस बघितले होते, तुम्हाला जर आठवत असेल, तर त्यातही या 3 प्रकारचे टॅक्सेस आपण बघितले होते. रिग्रेसिव्ह म्हणजे असे एक्सपेंडिचर की आपण जे बघणारच आहोत. ओके. सो व्हॉट इज रिग्रेसिव्ह एक्सपेंडिचर? अ ग्रँट ऑर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज अ रिग्रेसिव्ह when smaller the beneficiary's income, smaller is the proportionate addition made by the grant. Under regressive government expenditure, the income inequalities would increase since it would confer proportionably more benefit to the upper income groups than the low income people. आता अशा प्रकारचे एक्सपेंडिचर असू शकतात का रे? असतात. असा विचार करा की जर समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री उभारताय. तर जर समजा सरकारने असं ठरवलं, की ज्या इंडस्ट्रीचं उत्पन्न हे 100 कोटीपेक्षा जास्त आहे, त्यांना कमी टॅक्स भरायला लागेल. असं जर समजा एखाद्या सरकारने ठरवलं, देन वी कॅन कॉल इट रिग्रेसिव्ह एक्सपेंडिचर. किंवा असं जर ठरवलं सरकारने, की ज्यांचं उत्पन्न 100 कोटीच्या पलीकडे गेलंय, ज्या इंडस्ट्रीचं, त्या इंडस्ट्रीला सरकार सबसिडी देणार. असं जर ठरवलं गेलं, तर त्याला रिग्रेसिव्ह एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. ओके. आणि अशा प्रकारे आपोआप आपण असं म्हणू शकतो, की ज्यांचं उत्पन्न कमी
त्याला मिळणारा फायदा कमी आणि ज्याचं उत्पन्न जास्त त्याला प्रपोर्शनेबली किंवा प्रपोर्शनेट पद्धतीत जास्त ग्रँड जास्त फायदा मिळतो. सो अशा प्रकारच्या एक्सपेंडिचरनं पब्लिक एक्सपेंडिचरनं रिग्रेसिव्ह एक्सपेंडिचर म्हटलं जातं. प्रपोर्शनल म्हणजे काय असेल? प्रपोर्शनल एक्सपेंडिचर. द पब्लिक एक्सपेंडिचर इज सेड टू बी प्रपोर्शनल व्हेन whatever may be the size of recipient's income, the proportionate addition made by the grant is the same. For example, if the fixed rate of house allowance is 10% of the salary is paid to the all government servants, it is proportional expenditure. The inequality remains the same. म्हणजे प्रपोर्शनल एक्सपेंडिचर हा असा प्रकार आहे की तो तुमची सॅलरी किती आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुम्ही कुठल्या इकॉनॉमिकल स्ट्रेटामध्ये येता याचा विचार न करता एका फिक्स्ड रेटने तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रँट, मदत, इन्कम हे किंवा सोय पुरवली जाते. त्यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे जर समजा गव्हर्नमेंट सर्वंट्स जे असतात म्हणजे सरकारी नोकर, त्यांना 10% ऑफ देअर बेसिक सॅलरी इज गिवन ॲज हाऊस अलाउन्स. मग तुमची सॅलरी कितीही मोठी असेल, ज्या अप्पर अधिकाऱ्यांना समजा 1,50,000 महिन्याला पगार असेल असं आपण विचार करू, तर त्याचे 10% म्हणजे 15,000 असं त्यांचा हाऊस अलाउन्स असेल. पण समजा एखादा छोटा अधिकारी आहे, छोटं काम इन द सेन्स नॉट इन अ वे ऑफ पुन्हा एथिक्सच्या ह्याच्यात नाही, पण जो कमी क्लासचं काम करतोय असं आपण म्हणूया. सो देअर इज दिस कॅटेगरायझेशन क्लास ए ऑफिसर, क्लास बी ऑफिसर असं. सो जर समजा एखादा पिऊन असेल की जो प्रचंड काम करतो, पण त्याचा पगार मात्र काही अंशी कमी असतो मोठ्या ऑफिसरच्या तुलनेत. सो त्या पिऊन दादांना समजा 15,000 रुपयेच पगार असेल. तर 15,000 रुपये पगाराच्या 10% म्हणजे त्यांचा हाऊस अलाउन्स किती असणार आहे? 1,500 रुपये. मग सांगा ज्या माणसाला 1,500 रुपये मिळतात हाऊस अलाउन्स म्हणून आणि ज्या माणसाला 15,000 रुपये मिळतात हाऊस अलाउन्स म्हणून, कारण 10% हे फिक्स्ड आहे. तर मला सांगा ऑफिसरना मिळणारा हाऊस अलाउन्स हा जवळ-जवळ पिऊनना मिळणाऱ्या त्यांच्या ओव्हरऑल पगारा एवढा आहे. बरोबर? तुमच्या लक्षात येतंय? म्हणजे या प्रकारामुळे इनिक्वालिटी सेम तशीच्या तशी राहते. आपण 2 प्रकारचे एक्सपेंडिचर बघितले जे डाल्टनने सांगितले होते. रिग्रेसिव्ह एक्सपेंडिचर आणि प्रपोर्शनल एक्सपेंडिचर. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत दॅट इज प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचर. Expenditure is a progressive when the proportional addition made by the government grant is larger and the smaller the recipient's income. Recipient's income in the sense जेव्हा गव्हर्नमेंट कडून एक्सपेंडिचर केला जातो पब्लिक एक्सपेंडिचर, तेव्हा जास्तीत जास्त ग्रँट दिली जाते जेव्हा रेसिपियंट म्हणजे बेनिफिशरी ज्याला ती ग्रँट मिळणार आहे त्याचं इन्कम कमी असतं. सो ज्याचं इन्कम कमी आहे त्याला जास्त ग्रँट किंवा जास्त मदत, व्हेअरएज ज्याचं इन्कम जास्त आहे त्याला कमी मदत. पुन्हा एक्झाम्पल सांगायचं तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम दॅट इज पीडीएस म्हणजेच आपलं रेशन कार्डवाली सिस्टीम. In progressive expenditure, the benefits decreases at the increasing rate with the rise in income. म्हणजे अशा प्रकारच्या सिस्टीममध्ये बेनिफिट्स किंवा फायदे जे मिळत असतात ते कमी होत जातात जसं जसं तुमचं इन्कम लेवल वाढत जाते. द एक्सपेंडिचर विच इज इन्कर्ड ऑन सच आयटम्स विच ऍड टू द रिअल इन्कम ऑफ द लो इन्कम ग्रुप इज प्रोग्रेसिव्ह इन इफेक्ट. For example, free education, subsidized housing, free medical care, fair price shops, etc. are provided for the poor people only and will be progressive expenditure. So असा विचार करा की फ्री एज्युकेशन, सबसिडाइज म्हणजे कमी किमतीतली घरं जशी म्हाडाची घरं मिळतात महाराष्ट्रात, किंवा ही मिळतात म्हणजे गिफ्ट नसतात, विकतच घ्यायला लागतात, पण ती कमी खर्चात मिळतात, कमी पैशात मिळतात. फ्री मेडिकल केअर, फेअर प्राइजेस शॉप्स, जसं आपण म्हटलं की रेशन दुकानं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे गरिबांसाठी ओनली असं प्रोव्हाइड केलं जातं. व्हेअरॅज या प्रकारच्या गोष्टीला प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचर म्हणता येतं, कारण जसं जसं तुमची इन्कम लेवल वाढत जाते तसं जसं तुम्हाला सरकारकडून मिळणारे फायदे कमी होत जातात किंवा सरकारकडून केले जाणारे एक्सपेंडिचर तुमच्यावरती, तुमच्या स्ट्रेटावर, इन्कमच्या स्ट्रेटावर, इन्कम ग्रुपवर कमी होत जातात. अ प्रोग्रेसिव्ह सिस्टम ऑफ एक्सपेंडिचर टेंड्स टू रिड्यूस द इनइक्वालिटी ऑफ इन्कम. The steeper the progression, the stronger is the tendency to narrow down the gap of income and wealth inequalities. So जसं आपण हळूहळू म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या प्रकारची जी सिस्टीम आहे ती इनइक्वालिटी कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्याकडे जास्त इनइक्वालिटी आहे तर आपोआप ती कर्ब करणं, कमी करण्यासाठी या प्रकारचे एक्सपेंडिचर वाढवले तर ती इनइक्वालिटी कमी होऊ शकते.
Hence, if the income wants to, if the government wants to bring about a reduction in inequalities, it has to adopt progressive type of expenditure. Progressive expenditure is undertaken in the form of cash grants or making available free cheap goods and services. सो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचर असू शकतात आणि मला वाटतं आपण त्याच प्रकारचे एक्सपेंडिचर बघतोय. हे दोन प्रकारचे आपण बघणार आहोत. दॅट इज कॅश ग्रांट्स आणि दुसरं फ्री ऑर चीप गुड्स अँड सर्व्हिसेस. कॅश ग्रांट म्हणजे डायरेक्टली ग्रँटच्या माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून पैसे देणं. For old age pensions, unemployment relief, accident benefits, etc., payment is made by the government in cash. The recipient gets such payments or help when they are needed. असा विचार करा, समजा एखाद्या ठिकाणी पूर आला आणि एखाद्या लोकांच्या घरांचं नुकसान झालं, होऊ नये पण असं झालं तर त्यांना गव्हर्नमेंटकडून मदत प्रोव्हाइड केली जाते. बरोबर. काही ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाले तर त्या जखमींना मदत मिळते, मृतांना मदत मिळते. जे गरीब लोक असतात त्यांना आणि त्यांच्याकडे नोकरी नसेल तर त्यांना अनएम्प्लॉयमेंट रिलीफ अशा नावाचा एक फंड असतो, तो मिळतो. जे वृद्ध लोक असतात त्यांना पेन्शन मिळते. बरोबर. हे सगळे जे फॉर्म आहेत, या सगळ्या कॅश ग्रँट आहेत, म्हणजे त्यांना कॅशच्या माध्यमातून मदत केली जाते. फॉर एक्झाम्पल, कॅश पेमेंट गिवन अंडर द सोशल सिक्युरिटी स्कीम्स इन UK, पेमेंट्स अंडर द एम्प्लॉयमेंट ऍक्ट इन USA, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट इन इंडिया आर एक्झाम्पल ऑफ प्रोग्रेसिव्ह पब्लिक एक्सपेंडिचर. सो तुम्हाला दिलेली ही 3 उदाहरणं आहेत. UK मध्ये ज्या सोशल सिक्युरिटी स्कीम अंडर पेमेंट केली जातात, USA मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये एम्प्लॉयमेंट ऍक्टच्या अंडर जी मदत केली जाते, भारतात एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्टच्या माध्यमातून जी मदत केली जाते, ती एक्झाम्पल्स आहेत प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचरची, प्रोग्रेसिव्ह पब्लिक एक्सपेंडिचरची. आणि हे सगळ्या प्रकारचे जे एक्सपेंडिचर आहेत ते रिडिस्ट्रीब्युटिव्ह इन्कम इफेक्ट आणतात, इन द सेन्स ते इनइक्वॅलिटी कमी करायला मदत करतात आणि दे आर इन फेवर ऑफ लो इन्कम ग्रुप, म्हणजे ज्यांचं इन्कम कमी आहे, जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, त्यांच्या फेवरमध्ये, म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी म्हणून काम करतात. याच्यातच दुसरा पॅच असा असतो किंवा दुसरा प्रकार असा असतो, दॅट इज फ्री ऑर चीप गुड्स अँड सर्व्हिसेस. फ्री प्रायमरी एज्युकेशन, फ्री शिप्स टू द इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस फॉर हायर एज्युकेशन, सबसिडीज टू फूड अँड हाऊसिंग प्रोव्हिजन of free milk and meals to school children of poor section, etc., are provided by the state. These social goods are neither free or low priced. म्हणजे असं बघा की नॉर्मली एज्युकेशन, जर समजा तुम्ही एखाद्या खूप मोठ्या शाळेत गेलात तर आजकाल आपण बघतो की अगदी नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG यांच्या फीज असतात 1,00,000, 1,50,000, 2,00,000. पण जे लो इन्कम ग्रुप मधले लोक आहेत, जे BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन वाले ग्रुप आहेत, त्यांना या फीज परवडतील का? मग त्यांनी एज्युकेशन घ्यायचं नाही का? त्यांनी हेल्थ सेक्टरचा काही फायदा घ्यायचा नाही का, हेल्थ केअरचा? तर असं नसतं. आणि म्हणून अशा लोकांना वेगळ्या वेगळ्या फ्री किंवा चीप गुड्स आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून, म्हणजे एकतर मोफत किंवा कमी किमतीची, कमी प्रतीची म्हटलं नाहीये, कमी क्वालिटीची म्हटलं नाहीये, पण कमी किमतीची गुड्स गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून त्यांना मदत केली जाते. सो दे आर सोशल गुड्स आणि दे आर आयदर फ्री ऑर लो प्राइस्ड. म्हणूनच त्यांना सोशल गुड्स म्हटलं जातं, कारण ते फ्री असतात किंवा कमी किमतीचे असतात. ओके. सो अशा प्रकारे आता असा विचार करा की मिड डे मील म्हणजे सगळ्यांना पोषण आहार शाळेत मिळतो, बरोबर आहे की नाही? सो हे एक प्रकारचं फ्री ऑर चीप गुड अँड सर्व्हिसेस आहे, जे गव्हर्नमेंट कडून प्रोव्हाइड केलं जातं शाळेतल्या मुलांना, बरोबर. पण असा विचार केला तर ते प्रपोर्शनल एक्सपेंडिचर पण आहे, कारण त्यात असं बघितलं जात नाही की तुम्ही लो इन्कम ग्रुपमध्ये आहात की अप्पर इन्कम ग्रुपमध्ये आहात. शाळेतल्या सगळ्या मुलांना ते दिलं जातं. पण तरीही आपण असं म्हणू शकतो की इट इज लाईक अ फ्री ऑर चीप गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके. दिस हेल्प मिनिमाइज द गॅप ऑफ इनइक्वॅलिटीज बिटवीन रिच अँड द पुअर. सो अशा प्रकारचे जे सोशल गुड्स मिळतात लोकांना कमी किमतीत किंवा अतिशय मोफत असे, तर ते इनइक्वॅलिटी कमी करण्याची, म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये जी गॅप असते इन्कमची, ती कमी करण्यासाठी मदत करतात. दिस हेल्प टू मिनिमाइज द गॅप ऑफ इनइक्वॅलिटीज बिटवीन रिच अँड पुअर. अकॉर्डिंग टू डाल्टन, इफ द पब्लिक एक्सपेंडिचर कुड बी ऍडजस्टेड टू ईच इंडिव्हिज्युअल्स ऑर फॅमिलीज रिक्वायरमेंट फ्रॉम टाइम टू टाइम, द रिडिस्ट्रीब्युशन कॅन बी मच इम्प्रूव्ड. सो डाल्टनच्या मते जर पब्लिक एक्सपेंडिचर ऍडजस्ट करता आलं एका प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या साठी, तर किंवा त्याच्या फॅमिलीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे टाइम टू टाइम, देन द रिडिस्ट्रीब्युशन कॅन बी मच इम्प्रूव्ह. म्हणजे जर समजा त्या त्या माणसाच्या गरजेप्रमाणे, त्या त्या कुटुंबाच्या गरजेप्रमाणे त्यांना
जी प्रोव्हिजन गरजेची आहे ती दिली गेली, तर अशा वेळी ही जी इनइक्वालिटी आहे, ही जी गॅप बिटवीन रिच अँड पुअर आहे, ती खूप चांगल्या प्रकारे कमी करता येईल आणि द डिस्ट्रीब्युशन system can be much improved. Thus, the distribution through benefit of public expenditure will be on the principle of ability to receive. म्हणजे अशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर जेव्हा प्रोग्रेसिव्ह पब्लिक एक्सपेंडिचर असतं तेव्हा डिस्ट्रीब्युशनची गॅप कमी करून डिस्ट्रीब्युशन मधली काय म्हणतो त्याला इनइक्वालिटी कमी करून जर बेनिफिट द्यायचे ठरवले तर त्याला आपण एक प्रिन्सिपल फॉलो करत असतो ज्याला म्हणतात ॲबिलिटी टू रिसीव्ह. ज्याची जितकी घेण्याची क्षमता आहे किंवा ज्याला जितकं घेणं अपेक्षित आहे त्याला त्या प्रमाणात देणं. ओके. द रिडिस्ट्रीब्युटिव्ह इफेक्ट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर पब्लिक स्पेंडिंग मे बी सब्जेक्ट टू टू इम्पॉर्टंट कन्सिडरेशन. दोन महत्वाची कन्सिडरेशन यात येतात. पहिलं, द क्लासेस विच रिसीव्ह द बेनिफिट्स मे टेंड टू डिमिनिश देअर एफर्ट्स टू वर्क अँड सेव्ह. सो जे असे क्लासेस की जे बेनिफिट रिसीव्ह करू शकतात किंवा ज्यांना गरज आहे तर म्हणजे हे जेव्हा क्लासेस किंवा कुठल्याही प्रकारचा लो इन्कम ग्रुप हायर इन्कम ग्रुप ते जेव्हा मदत रिसीव्ह करतात तेव्हा असं होऊ शकतं की त्यांचे काम करण्याचे प्रयत्न त्यांचे काम सेव्ह करण्याचे प्रयत्न हे कमी होऊ शकतात. म्हणजे दे माइट बी डिसइन्सेंटिव्हाइज टू वर्क अँड सेव्ह. आणि हे झालं नाही पाहिजे डेफिनेटली. बरोबर ना. कुणाचा एक लेझीनेस नाही आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे द क्लासेस विच आर टॅक्स्ड मोर सिव्हिअरली टू प्रोव्हाइड फॉर गव्हर्नमेंट स्पेंडिंग मे बी इंड्यूस टू वर्क लेस अँड सेव्ह लेस. उलटही ज्यांना जास्त इन्कम आहे म्हणून त्यांच्यावर जास्त टॅक्स लावला तर जे लोक जास्त इन्कम मिळवतात ते असंच म्हणतील की अरे मग मला टॅक्स मिळवण्याची किंवा मला इन्कम मिळवण्याची काय गरज आहे. अँड देन दे आर लाईक दे विल बी गेट डिस्करेज टू पे द टॅक्स. दे विल डिस्करेज टू बी द वर्किंग पीपल. ते काम करण्यासाठी अतिशय डिस्करेज होतील. तुमच्या लक्षात येत आहे. म्हणजे थोडक्यात या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे कुठचाही टॅक्स लावताना की सॉरी कुठचाही टॅक्स लावताना की आपण कशा प्रकारे एखाद्या इन्कम ग्रुपला टॅकल करतोय आणि आपल्या इन्कम ग्रुपच्या टॅकलिंग मध्ये आपण त्यांची ॲबिलिटी टू वर्क अँड ॲबिलिटी टू सेव्ह ही डिस्करेज तर करत नाही होत. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते. बिकॉज जर समजा तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही हे नीट परत समजून घेणं गरजेचं आहे. ओके. then and thus the redistribution objective of public policy may clash with the aim of improvement in production. म्हणजे जेव्हा रिडिस्ट्रीब्युशन ऑब्जेक्टिव्ह पब्लिक पॉलिसी मधलं तुमचं प्रोडक्शनचं एम ह्याच्याशी क्लॅश होतं. म्हणजे थोडक्यात जेव्हा प्रोडक्शन करण्याचा हेतू आणि रिडिस्ट्रीब्युशनचा हेतू किंवा पॉलिसीज एकमेकांशी क्लॅश होतात तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं असतं. व्हॉट इज रिक्वायर्ड इन द रिकन्सिलेशन ऑफ दीज टू कन्फ्लिक्टिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ बेटर प्रोडक्शन अँड बेटर डिस्ट्रीब्युशन इज साऊंड फिस्कल पॉलिसी. म्हणजे तुम्हाला लोकांची ॲबिलिटी टू वर्क आणि ॲबिलिटी टू सेव्ह ही कमीही करायची नाहीये पण तुम्हाला लोकांमधली रिच आणि पुअर क्लास मधली गॅपही वाढवायची नाहीये. असा जो प्रॉब्लेम आहे. कारण असा विचार करा जर प्रोडक्शन वाढवायचं ठरवलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढवायला लागणार आणि जनरली जर इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल तर तुम्हाला हायर इन्कम ग्रुप कारण जनरली जे बिझनेस ओनर असतात ते हायर इन्कम ग्रुपमध्ये पडतात तर त्यांना मदत द्यावी लागते पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून. पण मग त्यांना मदत दिली तर गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढते. वेरॅज ती दरी कमी करण्यासाठी तुम्हाला गरिबांना मदत करायला लागते. पण जर गरिबांना आणि श्रीमंतांना सारखीच मदत किंवा त्यांच्यावर जास्त टॅक्स लावले तर ते सेव्ह करण्यासाठी ते काम करण्यासाठी डिस्करेज होतात. ते काम कमी करतात. प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सो हा प्रॉब्लेम टॅकल कसा करायचा. सो बेसिकली हा प्रॉब्लेम टॅकल करणं शक्य असतं थ्रू द साऊंड फिस्कल पॉलिसी. म्हणजे आर्थिक निर्णय किंवा अर्थव्यवस्थेत घेतले जाणारे आर्थिक निर्णय हे जे असतात ते अतिशय साऊंड म्हणजे योग्य प्रकारे घेतले गेले पाहिजेत. सो दॅट इज अबाउट वी कॅन से हाऊ इफेक्ट्स ऑफ कन्झम्पशन इफेक्ट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन वर्क थ्रू द पब्लिक एक्सपेंडिचर. जर समजा तुमच्या लक्षात येत असेल तर आज आपण काय काय बघितलंय बघा बरं का. आपण हे बघितलं की इफेक्ट ऑफ कन्झम्पशन ड्यू टू पब्लिक एक्सपेंडिचर. नंतर पब्लिक एक्सपेंडिचरचा इफेक्ट ऑन डिस्ट्रीब्युशन. या प्रकारात आपण हेही बघितलं की या डाल्टनने जे पब्लिक एक्सपेंडिचर असतात ते कसे म्हटले दे माइट बी रिग्रेसिव्ह
प्रपोर्शनल और प्रोग्रेसिव्ह. आपण हे बघितलं की रिग्रेसिव्ह, प्रपोर्शनल आणि प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचर कसे असतात. प्रोग्रेसिव्ह एक्सपेंडिचरमध्ये जी मदत केली जाते किंवा ज्या प्रकारे एक्सपेंडिचर केले जातात, ते 2 काइंडमध्ये असतात. एकतर कॅश ग्रँट्स किंवा फ्री ऑर चीप गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि आपण हे बघितलं की कशाप्रकारे डिस्ट्रिब्युशन आणि प्रोडक्शन यामध्ये जे क्लॅश होतात, या ऑब्जेक्टिव्हजमध्ये जे क्लॅश होतात आणि ज्यामुळे मार्केट एफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होऊ शकते. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला साउंड फिस्कल पॉलिसी असणं ही गरजेचं असतं. ओके. सो या नोटवर आज आपण इथे थांबूया. उद्यापासून अ, आपण हे बघणार आहोत की थिअरीज ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. ओके. आणि उद्यापासून आपण त्या थिअरीजनं सुरुवात करणार आहोत. सो सी यू देन. बाय. हॅव अ नाईस डे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे प्लीज टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली.